नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये। तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल कणण्याची भाकरी। तर आपण आधी कणना कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर कणण्यासाठी बघा आपण ही ज्वारी घेतलेली आहे। तर ही आमच्याकडे आपले हे माप असतात ना, त्या मापाने मी एक शेर घेतलेला आहे। हे एक शेर ज्वारी घेतलेली आहे आणि एक शेर ज्वारीला आपल्याला हे पावभर उडीद आपण घेतलेले आहे। हे सुद्धा मापीचा पण एक पावभर घेतलेले आहे, किंवा तुम्हाला वजनी बनवायचं असलं तर 1 किलो ज्वारी आणि 1 पावभर उडीद असं प्रमाण आपले हे कणण्याचं आहे। आणि मीठ आपलं एका चौथ्याला 1 पावभर असं, म्हणजे 4 किलो ज्वारी आणि 1 किलो उडीद या प्रमाणासाठी आपल्याला मीठ लागतं। हे जो पाव आहे मापी, तो आपल्या सपाट घ्यायचा असतो। तर आपल्याला आता याला हे एक बघा माप आहे ते घेतलेलं आहे, किंवा वाटीने घेऊ शकता तुम्ही। तर इथे ही वाटी आपली अर्धी वाटी आहे असं मीठ आपल्याला हे खडा मीठ आपण घातलेलं आहे। तर आता यामध्ये तुम्हाला मेथ्या घालायच्या, तुम्ही थोड्याशा मेथ्या घालू शकता, काही जण ओवा घालतात, पण आपण हे फक्त ज्वारी उडीद असं मीठ घालून असं दळून आणणार आहोत। आणि याबरोबर छान हिरवी चटणी बनवणार आहोत आपण शेंगदाण्याची, मस्त गरमागरम कणण्याची भाकरी आणि त्याबरोबर ती चटणी मस्त लागते एकदम। खानदेश स्पेशल आमची कणण्याची भाकरी। तर आपण आधी आता हा कणना दळून आणू। सर्व मिक्स केलेला आहे आपण हे व्यवस्थित असं। आपण कणना दळून आणलेला आहे। तर आता आपण आधी चटणी बनवून घेऊ, मग भाकरी बनवू। तर इथे आता आपण आधी चटणी बनवून घेऊ। तर बघा मिरच्या घेतलेल्या आहे 5-6। तर आता या भाजून घ्यायच्या आपल्याला। तवा ठेवलेला आहे आपण गरम करायला, मिरच्या घालू। तर इथे मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहे आपण। तर गॅस बंद करू आपण, कारण माझे शेंगदाणे भाजलेले आहे। तर बघा इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आपण, आणि हे शेंगदाणे भाजलेले आहे। लसूण घेतलेला आहे, हे गावरानी लसूण आहे, 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहे, आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे। मीठ घ्यायचं आहे आपल्याला। तर मिरच्या घालू आधी आपण, लसूण, शेंगदाणे, मीठ घालू आपण चवीनुसार। कोथिंबीर आपण धुवून घालणार आहोत। तर इथे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती पण घालू आपण, आणि चटणी तयार करून घेऊ। तर अशा प्रकारे आपण चटणी बनवून घेतलेली आहे पाणी टाकून थोडंसं। आणि आता ही चटणी काढून घेऊ आपण। तर ही चटणी घट्ट आहे, आपण पाणी घालू आणि यामध्ये ॲड करू। चटणीमध्ये थोडंसं भांड्याला चटणी होती तेही सुद्धा निघून जाते। आणि बघा भांडं उघडल्याबरोबर, मिक्सरचं भांडं उघडल्याबरोबर असा सुंदर असा चटणीचा सुगंध आलेला आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपली ही हिरव्या मिरचीची चटणी तयार झालेली आहे। आता आपण भाकरी बनवून घेऊ, कणण्याची भाकरी। तर बघा भाकरीसाठी आपण एक ताट घेतलेला आहे, आपल्याला भिजून घ्यायचं आहे गोळा। आणि आता भाकरी बनवून घेऊ आपण कणण्याची। आणि आता आपण भाकरीचा उंडा भिजवून घेऊ। आपल्या ज्वारीच्या भाकरीला कसं गरम पाणी लागतं काही वेळेला, है ना। जर 1 केची पहिली ज्वारी असली म्हणजे त्याला आता आधण लागतंच, पण दादर जर असली ज्वारीची भाकरी आपली दादरची जर असली तर त्याला साधारण आधण नसलं तरी चालतं। पण कणण्याच्या भाकरीला तसं नाही, थंड्या पाण्यातच तुम्ही भिजवायचं आणि भाकरी थापायची। आणि कणण्याचा एक अगदी मस्त असा सुगंध येतो। आणि भाकरी खानदेशामध्ये प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून 1 वेळा असतेच, कारण संध्याकाळच्या जेवणामध्येही कणण्याची भाकरी बनवली जाते। थोडं असं पाणी घेऊन आपल्याला लागेल तसं थापता आली पाहिजे आपल्याला भाकरी। तर असं उंडा छान असा गोळा चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे भाकरी व्यवस्थित थापली जाते आपली। आणि आता अशा प्रकारे आपल्याला भाकरी आपल्याला किती मोठी करायची आहे त्या अंदाजाने आपल्याला गोळा घ्यायचा आहे। आणि हे जर थोडंसं काढलं म्हणजे दुसऱ्या भाकरीमध्ये आपण वापरून घ्यायचं असतं, म्हणून मी काढून घेतलेलं आहे।
थोडा थोडा. आणि आता आपण भाकरी थापून घेऊ. पीठ टाकू खाली आपण आणि थोडंसं दोघं हातांना पीठ लावून घेऊ. आणि आता या गोड्याला असं प्रकारे हे बघा अशा प्रकारे फिरून घ्यायचं. हातावरती थोडंसं मोठं करून घ्यायची चाणकी अशी काठ दाबत दाबत. आणि आता आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. आपण तवासुद्धा ठेवलेला आहे बाजूला तापवायला. तर अशा प्रकारे आपण भाकरी थापून घेणार आहोत. तरी बघा अशा प्रकारे आपण भाकरी थापून घेणार आहोत. असे तोडाताने भाकरी थापून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. आणि वाटलं असं थोडंसं कुठेतरी काठ वगैरे हे झाले चिरले गेले तर दाबून द्यायचे असे की ते जोडले जातात. तर अशा प्रकारे आपली कणण्याची भाकरी थापून झालेली आहे. आणि इथे आपला तवासुद्धा तापलेला आहे. त्यावर आता भाकरी घालू आपण. तर हे बघा अशी दोघा हातांवर उचलायची आणि घालायची. तर पाणी लावून घेऊ वरती व्यवस्थित सर्वीकडे. आणि आता भाकरी पलटवून घेऊ आपण. अशी सर्वीकडून तिला उचलायची आणि आता पलटवून घेऊ आपण. तर आता भाकरी बघून घेऊ आपण व्यवस्थित खालूनही व्हायला पाहिजे ती. थोडीशी होऊ देऊ आपण. आजूबाजूला थोडीशी कच्ची ती. तर बघा आता भाकरी झालेली आहे. आता ती आपण शेकून घेऊ. तर बघा कशी टम्म फुगलेली आहे आपली कणण्याची भाकरी. मस्त अशी कणण्याची भाकरी गरमागरम भाकरी. त्यावर चटणी किंवा ठेचा आणि त्यावर तेल घेऊन मस्त कांदा कढी वगैरे असली म्हणजे एकदम भारी बेत होतो. तर इथे भाकरी शेकलेली आहे पण. तर बघा ही भाकरी आपली गरमागरम कणण्याची भाकरी. ही कणण्याची भाकरी भरताबरोबर सुद्धा खानदेशात खाल्ली जाते. तर आता हा पोपडा काढून घेऊ आपण भाकरीचा. तर हे बघा अशा प्रकारे आपण हे भाकरीचा पोपडा काढून घेतलेला आहे. त्यावर ही चटणी, त्यावर तेल, कच्चं तेल आणि कांदा. तर कांदा आपण कापून न घेता असा फोडून खायचा खेवाई भाकरीबरोबर. तर आता बघा अशा प्रकारे आपण फोडून घेतलेला आहे. तर मैत्रिणी या तर कणण्याची भाकरी आणि हिरवी चटणी खायला खानदेशी बेत आमचा. तर इथे आपण कण्णा बनवण्यापासून भाकरी बनवण्यापर्यंत संपूर्ण आपण अशी रेसिपी बघितलेली आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला आवडल्यास नक्की करून बघा. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.